आणि आता राजकीय बातम्यांचे वेगवान अपडेट्स घेऊयात राजकारण सुपरफास्ट मध्ये। आदित्य ठाकरेंनी भाजपचा डाव हाणून पाडणार असं म्हणत टीका केली आहे। मुंबईतील मोकळ्या जागा भाजपने ढापायला घेतला, तो डाव आम्ही हाणून पाडणार असं आदित्य ठाकरे म्हणाले। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटलांवर टीका केलेली आहे। मनोज जरांगे यांनी काढलेल्या रॅलीत म्हणजे जात पडताळणी कार्यालयावर दबाव आहे, मनोज जरांगे यांची भाषा दहशतवादी भाषा आहे असं हाके म्हणाले। मंत्री गिरीश महाजनांनी कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर प्रकरणी पत्रकार परिषद घेतली आहे। पोलिसांना जेवण पाण्याच्या ऑर्डर दिल्यात, टेंडर शिवाय हुबेहूब वर्क ऑर्डर काढून पैसे वसूल करण्यात आल्याची माहिती महाजनांनी दिली आहे। अहिल्यानगरमध्ये महापालिका कर्मचारी धीरज परदेशींच्या मृत्यू प्रकरणातील आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकरांनी केली आहे। मृत परदेशींच्या कपाळावरील भगवा टिळा पाहून त्यांच्यावर हल्ला झाल्याचा दावाही पडळकरांनी केलाय। नवी मुंबई पालिकेच्या महासभेत सत्ताधाऱ्यांच्या 2 ठरावांमुळे मोठा राडा झालाय। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। आमदार आदित्य ठाकरेंनी मनपा आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेतली। मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ही भेट झालेली आहे। झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे कुणीतरी प्रायोजक आहे। युवकांचं आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न होतोय। झारखंडमधील युवकांच्या आंदोलनावरून भास्कर जाधवांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय। मनसे नेते अमित ठाकरे ईशान्य मुंबईचा दौरा करणार आहेत। या दौऱ्यात त्यांच्या हस्ते विविध महाविद्यालयांचं मनविसे सदस्य नोंदणी अभियान आणि कॉलेज युनिट्सचे उद्घाटन करण्यात येणार आहे। शिवसेना मंत्री आणि आमदारांची मंगळवारी बैठक आहे। आमदारांच्या प्रलंबित प्रश्नांवर मंत्री भेटत नसल्याच्या तक्रारींवर नंदनवन इथे चर्चा होणार असल्याची माहिती आहे। दंगली भडकतील अशी भाषा वापरण्यास प्रवीण दरेकरांना फडणवीसांनी सांगितलंय असा आरोप मनोज जरांगेंनी केलेला आहे। शिवसेनेच्या बैठकीला आमदार गोकुळ गीते यांनी उपस्थिती लावली। निवडणुकीनं पहिल्यांदाच नाशिकमध्ये पक्षीय बैठकीला गोकुळ गीते यांनी उपस्थिती लावलेली आहे। उपसभापती सचिन अहिर यांना किशोरी पेडणेकरांनी टोला लगावलाय। शिंदेंकडे गेल्यानंतर त्यांना परफॉर्मन्स दाखवावा लागणार, त्यामुळे त्या बैठका घेत आहेत असं त्या म्हणाल्या। स्वतःचे काळे कारनामे झाकण्यासाठी जरांगे कांगावा करतायत। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी जरांगेंवर जहरी टीका केली आहे। बावनकुळे आणि शिरसाट या 2 मंत्र्यांनी पदाचा गैरवापर करून मराठा समाजावर अन्याय केलाय। फडणवीस आणि शिंदे यांनी आपली चूक मान्य करावी असं वक्तव्य जरांगेंनी केलेलं आहे। भाजपच्या तिरंगा रॅलीवर आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे। भाजपला आता तिरंगा आठवला, जेव्हा तिरंगा रॅली देशातील तरुणांनी काढली तेव्हा त्यांच्यावर बळाचा वापर केला असं आदित्य ठाकरे यांनी सुनावलं। अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचा घातलेला घाट सरकारनं थांबवावा, अन्यथा हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढणार। रिपब्लिक सेनेचे संस्थापक आनंदराज आंबेडकरांनी सरकारला इशारा दिलाय।